नमस्कार मित्रांनो, मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये. गुरुजी, शिक्षण कधी होणार? शिक्षण अनेक अडथळे येत आहे. परिपूर्ण करतोय, अभ्यास करतोय, लक्षात राहत नाहीये, प्रयत्न करतोय, परिपूर्ण होत नाहीये. कशामुळे होत आहे? काही अडचण आहे का? गुरुजी, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय, त्याला नोकरी लागत नाहीये. त्याच्यापेक्षा कमी शिकलेला, त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय, त्याला नोकरी लागली आहे, परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं? गुरुजी, मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे, विवाहाचं वय होऊन गेलंय, लग्न होत नाहीये. नेमकी अडचण काय? पत्रिकेत मंगळ दोष आहे, पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे? नेमकं या प्रश्नांची उत्तर आम्हाला कुठे मिळू शकतील? गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अनेक डॉक्टरी इलाज केले, अनेक आध्यात्मिक इलाज केले, आम्ही संतान प्राप्त होत नाहीये. आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी? गुरुजी, संतती झाली आहे, नोकरी आहे, विवाह झालाय, परंतु राहायला वास्तू नाहीये. माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का? वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का? मला जागा घ्यायची आहे, मला शेती घ्यायची आहे, मला वाहन घ्यायचं आहे. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं? मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी? अनेक प्रश्न गुरुजी, उत्तर मिळत नाहीये. याचबरोबर गुरुजी, मला विदेशात जायचं आहे, मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी? की मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी? प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. गुरुजी, मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे, परदेशात मला जायचं आहे, तिकडच्या देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का? तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. गुरुजी, मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय, गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल. आज आपण 2026 या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. मार्च महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. सगळ्यात पहिलं 1 मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मार्च या दिवशी सूर्य ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 25 मार्च या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. जीवनामध्ये जर आपल्याला काही समस्या आहेत, गुरुजी मुलं अभ्यास करतायत, त्यांना शिक्षणात यश येत नाहीये, गुरुजी मुलांचं शिक्षण चांगलं झालंय, त्यांना नोकरी लागत नाहीये, गुरुजी मुलांना नोकरी आहे परंतु विवाह होत नाहीये, गुरुजी विवाह होऊन अनेक वर्ष झालेत, संतती सुख प्राप्त होत नाहीये, संतती आहे तर राहायला वास्तू नाहीये, वास्तुयोग कधी आहे गुरुजी? वाहन योग कधी आहे? मायदेशी राहावं, परदेशात जावं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला, आमची ज्योतिष एक्सपर्ट लोकांची जी टीम आहे यातील अत्यंत अभ्यासपूर्ण ज्योतिषी आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील. त्याच्यातनं आपल्या जीवनातील संकट, त्रास कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल. वृषभ राशी प्रथम स्थान, ज्याला आपण लग्न भाव म्हणतो, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह लग्नेश हा
2 वेळेला राशी परिवर्तन करतोय. सगळ्यात पहिलं म्हणजे लग्नेश हा ग्रह व्ययामध्ये राशी परिवर्तन करतोय 25 मार्चला. तत्पूर्वी लग्नेश हा लाभात असणार आहे पहिले 25 दिवस. म्हणजे काय तर लग्नेश लाभात असणं म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती जे म्हणून आपण कार्य आरंभित करतो त्या कार्याला खऱ्या अर्थानं गती मिळत असते. आणि विशेष म्हणजे या स्थानामध्ये मीन राशीमध्ये शुक्र या ग्रहाची शक्ती ही अत्यंत प्रबली होते, वाढते. जे आपले मित्रपरिवार आहेत, जे आपल्यापासून दूर गेलेले होते ते आपल्या जवळ येतात. परिवारातील सगळ्या सदस्यांचा आपल्यावरती विश्वास असतो. आणि विशेष म्हणजे तुमच्या निर्णयाला जे म्हणून कोणी विरोध करत होते ते सुद्धा तुमच्या बाजूने निर्णय द्यायला तयार होतात. या महिन्याच्या आरंभी काही महत्वाचे निर्णय जर तुम्हाला घ्यायचे असेल तर ते अवश्य घ्या. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुम्हाला येणार नाहीये. द्वितीय स्थान, ज्याला आपण धनस्थान म्हणतो, वाणीचं स्थान म्हणतो, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दशम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. धनेशाला कर्मेशाची साथ लाभलेली आहे. म्हणजेच काय तर कर्मण्ये वादिका रस्ते मा फलेषु कदाचन. या महिन्यामध्ये जर कर्माचं चाक न थांबवता चालू ठेवलं तर आर्थिक स्थिती तुमची सुधारल्याशिवाय राहणार नाही. कोणाकडे हात पसरवायची मुळात वेळच येणार नाहीये. जे म्हणून तुम्ही काम केले ते काम परिपूर्ण होतंय आणि त्याची फलश्रुती फलप्राप्ती तुम्हाला लगेच प्राप्त होते. याचा अनुभव या मार्च महिन्यामध्ये तुम्ही घेणार आहात. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हटलेलं आहे. इथे कर्क राशी विराजमान आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला एक प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे. एक तुम्हाला जीवनाचं या महिन्यामध्ये तुम्हाला काय नियोजन करायचे आहेत, काय कामं करायची आहेत, या सगळ्यांचा एक चार्ट बनवून मग त्या कामाला आरंभ करायचा आहे. नाहीतर मग आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातं असं व्हायला नको. यश येणार आहे, मान्य आहे, परंतु आलेल्या यशाला, मिळालेल्या धनाला कशा प्रकारे सिक्युअर करता येईल याही गोष्टीचा विचार तुम्हाला जमला पाहिजे. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा 14 मार्चला राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये येतोय. तोपर्यंत तो कुंभ राशीमध्ये असणार. मग चतुर्थेशावर सप्तम दृष्टी पहिले 14 दिवस असेल. त्यामुळे वास्तू घेण्याच्या दृष्टीनं उत्तम आहे. कारण की दशम स्थान हे सूर्याला मानवतं. उपचय स्थान असल्याने नैसर्गिक पापग्रह आहे तो. वाहन घेण्याच्या दृष्टीनं निर्णय पक्का होतो. जमीन जागा घेण्याच्या दृष्टीनं जी गुंतवणूक कराल ती फायदेशीर ठरते आणि जीवनातील अडथळे अगदी अत्यंत सहज दूर होतात. पंचम स्थानाला संतती स्थान म्हटलं गेलेलं आहे. याच बरोबर या स्थानाला विद्या अभ्यासाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाला इष्टदेवतेची कृपा करणारं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दशम स्थानामध्ये विराजमान असल्या कारणानं ज्या जातकांचं शिक्षण परिपूर्ण होत आहे त्यांचं लगेच, जे जातक इंजिनिअरिंगला आहे, कॅम्पस थ्रू चांगल्या कंपनीमध्ये जॉब त्यांना मिळतो. इष्टदेवतेची जी सेवा साधना करताय त्या देवतेचा दृष्टांत होण्याचा योग, संतान प्राप्तीच्या दृष्टीनं प्रयत्न करताय तर संतती प्राप्तीच्या दृष्टीनं या महिन्याचा योग हा मनाला समाधान देणारा असणार आहे. कार्य परिपूर्णतेचा आनंद देणारा असणार आहे. षष्ठ स्थानाला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 1 मार्च या दिवशी मीन राशीमध्ये म्हणजेच लाभस्थानामध्ये तो असणार आहे.
नंतर तो 25 तारखेला व्ययस्थानामध्ये जाईल. मग षष्टेश लाभामध्ये जाणं, नोकरीमध्ये पद प्रतिष्ठा वाढणं, वरिष्ठांकडनं कामाची दखल घेतली जाणं, मातुल घराण्यातील लोकांचं सहकार्य लाभणं, हाताखाली काम करणारे नोकर चाकर हे समर्पित भावनेनं तुमच्याशी तुमच्या कामामध्ये एकरूप होणं, मित्र जे आहेत जे आपल्या पाठीमागणं कारस्थानं करत होते, कट रचत होते, ते त्यांचे विचार त्यांना त्यांची चुकी समजून येणं आणि पुनश्च एकदा तुमच्या विजयाच्या घोडदौडीमध्ये सामील होणं, अशी योगांची ही बरसात आहे. कामाच्या ठिकाणी सर्वांना आपलंसं करून घ्या आणि पुढे चला. सप्तम स्थानामध्ये वृश्चिक राशी आहे. याचा स्वामी मंगळ ग्रह हा दशम स्थानामध्ये विराजमान झालाय. त्यामुळे पार्टनर हे पती पत्नीचं स्थान आहे. मग ज्या जातकाबरोबर आपला विवाह होणार आहे ते नोकरीला आहेत, स्वतःचा व्यवसाय आहेत आणि स्वतःच्या पायावरती उभे आहेत. विशेष म्हणजे परिवारातील सदस्यांची कोणाची मदत घेत नाहीये. कर्तृत्वशाली व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येण्याचा योग आहे. पार्टनरशिपच्या दृष्टीनं हा महिना तर अगदी सोने पे सुहाग आहे. तुम्ही फक्त करायला घ्यावं, ते कार्य तुमचं अगदी हातासरशी तुम्ही वेगळं केल्याशिवाय राहणार नाहीये. पार्टनरशिप मधल्या कामाला खऱ्या अर्थानं गती प्राप्त होते. अष्टम स्थानामध्ये धनु राशी विराजमान आहे. याचा स्वामी गुरु ग्रह हा धनस्थानामध्ये आलेला आहे. अचानक धनप्राप्तीच्या दृष्टीनं, शेअर मार्केटच्या दृष्टीनं उत्तम असा हा योग समजला जातो. अचानक धनप्राप्ती आहे. धनस्थानामध्ये हा योग आहे. कोर्ट केसेसचे काम आहे त्याचं सुद्धा यशस्वी असं तुम्हाला लाभाच्या रूपात रूपांतर होताना दिसतंय. जे हातातनं गेलेली केस होती, हातातनं गेलेले जे योग होते ते तुम्ही परिपूर्ण करताय, परत आणताय. लॉटरीच्या तिकिटाच्या बाबतीत हा शुभ संकेत समजला जातोय. नवम स्थानाला भाग्यस्थान म्हटलंय आणि या स्थानाचा स्वामी हा एकादश स्थानामध्ये, उपचय स्थानामध्ये अत्यंत लाभप्रद देणार आहे. तीर्थयात्रा होण्याचे योग आहे. चांगल्या गुरूंची प्राप्ती होण्याचे योग आहेत. कर्तव्याच्या दृष्टीनं ज्या म्हणून काही असेल कामांच्या जबाबदारी, त्या कर्तव्यात कुसूर करू नका. सगळ्यांची मदत लाभणार आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही परदेश गमनाचा योग आहे कामाच्या निमित्तानं. तिथे सुद्धा नवीन व्यवसाय सुरू करण्याचे लाभ आहेत. परदेश म्हणजे दूर मायदेशाच्या पेक्षा दूर जाऊनच करणं असं नाही. दुसरा जिल्हा, दुसरं राज्य असंही पण असू शकतं. परंतु स्थानिक ठिकाणी व्यवसायात प्रगती नाही सध्या. दशम स्थानाला कर्मस्थान म्हटलंय. याचाही स्वामी एकादशामध्ये आहे. केलेल्या कामाचं लाभात रूपांतर होत आहे. तुम्हाला जरी वाटतंय की तुमच्या कामाची कोणी दखल घेत नाहीये, परंतु असं नाहीये. वरिष्ठांनी तुमच्या कामाची दखल घेतली आहे. याची परतफेड तुम्हाला तुमच्या पगारवाढीच्या रूपानं दिसून येणार आहे. वडिलांचं मार्गदर्शन तुम्हाला या महिन्यात लाभणार आहे. त्याचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे. 14 मार्चच्या नंतर याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीये. लाभेश धनस्थानामध्ये आहे. लाभेशाला धनाची जोड मिळतीये. त्यामुळं पैसा साठलेला आहे. मग जमिनीमध्ये, फिक्स एफडी मध्ये, सोन्याच्या खरेदीमध्ये तुम्ही गुंतवताय, त्याच ठिकाणी गुंतवा. कोणालाही उसने पैसे देऊ नका. व्ययस्थानामध्ये मेषरास आहे. स्वामी मंगळ ग्रह हा दशमात आलेला आहे. व्ययेश दशमामध्ये येणं म्हणजे परदेशातनं इथे भारतामध्ये काम करण्याची संधी आणि इथे प्रगती करण्याची संधी, इथे काम वाढवण्याची संधी, म्हणजेच आयात निर्यातीचा व्यवसाय पण दाखवतात. जे काम करताय त्याला पार्ट अजून एखादं काम तुम्ही सुरू करणार आहात. ज्या जातकांच्या विवाहांमध्ये अडचणी होत्या त्या सुद्धा या महिन्यात दूर होऊन जात आहे. तुमच्यासाठी शुभ दिवस 7 तारीख, 8 तारीख, 23 तारीख, 24 तारीख आहे. अशुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 28 तारीख आणि 29 तारीख आहे. आपल्यासाठी शुभ अंक 4 आहे. शुभ रंग पिवळा आहे.
मंत्र देतो, या मंत्राचं आपण पठन करा, त्यानं आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होईल. मंत्र आहे ओम चारु रूपायै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.